all student, yesterday we already seen truth table and three definition: tautology, contradiction and contingency, and last article logical equivalence. After complete truth table article, then today we'll start new article, new lecture. The name of the article: quantifiers and quantified statements. आज हे जे आर्टिकल आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज विच इज गिव द चॅलेंज टू युअर ब्रेन. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये एवढं एकच आर्टिकल आहे जे एकदम चॅलेंजिंग आहे. पण बघूया क्वांटिफायर्स. आता एक क्वांटिफायरचा आणि आपला सेट चॅप्टर झाला 11वीला, त्याचं थोडं रिलेशन आहे बघा. इथं क्वांटिफायर डेफिनेशन म्हणजे काय, या दोन वर्ड आहेत क्वांटिफायर्स म्हणजे. द फ्रेज और वर्ड देर एक्झिस्ट अँड फॉर एव्हरी. देर एक्झिस्ट म्हणजे फॉर सम व्हॅल्यू अँड फॉर एव्हरी म्हणजे फॉर ऑल व्हॅल्यूज विच आर कंटेन्ड इन लॉजिकल स्टेटमेंट आर कॉल्ड क्वांटिफायर्स. असे वर्ड जर लॉजिकल स्टेटमेंटमध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, क्वांटिफायर्स. दोनच वर्ड आहेत फक्त, देर एक्झिस्ट अँड फॉर एव्हरी. देर एक्झिस्ट म्हणजे सम, ॲटलिस्ट कमीत कमी, अँड फॉर एव्हरी म्हणजे ऑल व्हॅल्यूज. ह्या दोन वर्डला काय म्हणायचं आहे, क्वांटिफायर्स. पर देर आर टू टाईप्स ऑफ क्वांटिफायर्स: युनिव्हर्सल क्वांटिफायर्स अँड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स. फर्स्ट बघू आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. द क्वांटिफायर्स फॉर एव्हरी और फॉर ऑल is called universal quantifier and it is denoted by this notation. बघा, फॉर ऑल हे झालं सेट चॅप्टरमध्ये. ह्याला काय म्हणायचं, युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. म्हणजे फॉर एव्हरीला दुसरा शब्द कुठला आहे, फॉर ऑल. आणि सिम्बॉल बघा, ते फॉर ऑल माहिती आहे सिम्बॉल, हे सेट चॅप्टरमध्ये झालं आपलं. आणि सेकंड टाईप आहे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स. द क्वांटिफायर्स देर एक्झिस्ट or there is at least one or it is possible to find or for some म्हणजे for some value there is at least one or it is possible to find म्हणजे कमीत कमी एक संख्या की कमीत कमी एका व्हॅल्यूला. मॅक्झिमम म्हणजे काय असते, फॉर ऑल. कमीत कमी 1 2 3 4 असं मिनिंग देर एक्झिस्ट किंवा फॉर सम व्हॅल्यू. ह्याला काय म्हणायचं, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स. बट ह्या दोन क्वांटिफायरची गरज का पडली आपल्याला, तर आपलं ओपन सेंटेन्स आर्टिकल झालं आहे. ओपन सेंटेन्स काय म्हणतो, इट इज अ नॉट स्टेटमेंट. बट ह्या दोन क्वांटिफायरचा यूज करून ओपन सेंटेन्सला काय करता येते, स्टेटमेंट. आणि त्या प्रोसेसलाच काय म्हणायचं आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. बघा, ह्या दोन क्वांटिफायरचा यूज कशासाठी करायचं आहे, दोन सिम्बॉल. आता एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स आहे, त्याचं सिम्बॉल बघा, देर एक्झिस्ट. हे पण झाले सेट चॅप्टरमध्ये. क्वांटिफायरचं सिम्बॉल समजतंय. म्हणजे आपल्याला युनिव्हर्सल क्वांटिफायरचं सिम्बॉल फॉर ऑल आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर सिम्बॉल काय, देर एक्झिस्ट. ह्या दोन सिम्बॉलचा यूज करायचा आहे कुठं, क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय बघा, डेफिनेशन: अ ओपन सेंटेन्स विथ अ क्वांटिफायर्स बिकम अ स्टेटमेंट अँड इज कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. याचं मिनिंग काय होते, तुम्ही क्वांटिफायरची मदत घेऊन ओपन सेंटेन्सला काय करायचं आहे, स्टेटमेंट करायचं आहे. ॲक्च्युली ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट, बट त्याचा जो एरर आहे तो कोण काढून टाकतं आहे, हे दोन क्वांटिफायर्स. आणि मग स्टेटमेंटला दोन व्हॅल्यू असतात, ट्रू किंवा फॉल्स. इथे काय म्हटलं आहे, ॲन ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर्स. विथ क्वांटिफायर्स म्हणजे कुठले क्वांटिफायर्स, फॉर ऑल आणि देर एक्झिस्ट, किंवा त्याची नावं काय आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर्स अँड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स. मग ह्यालाच काय म्हणायचं, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. समजतंय, क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफायरचा यूज कुठे केला आपण, क्वांटिफाईडमध्ये. त्यालाच काय म्हणायचं, क्वांटिफाईड स्टेटमेंट. एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल आहे. कसं रीड करणार तुम्ही, एक्झाम्पल फर्स्ट: देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 2 <2 7. ह्याचा अर्थ काय होते बघा, कॅपिटल एन म्हणजे काय, द सेट ऑफ नॅचरल नंबर. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन. एनमध्ये काही किमती आहेत अशा प्रकारे की ज्या एक्स प्लस 2 <7 आहेत का नाही चेक करा बघा.
काही किमती आहेत म्हणते एनमध्ये, नॅचरल नंबरमध्ये. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 2 3 4 5. मग हे लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे इक्वल टू सारखंच त्याच्या कंडिशन आहेत ना. बघा एकची फर्स्ट किंमत 1 ठेवा, 1 + 2 काय येत आहे? 3. 3 लेस दॅन 7 बरोबर आहे. एकची दुसरी किंमत ठेवा 2, 2 + 2 4, 4 लेस दॅन 7 बरोबर आहे. 3 + 2, 3 + 2 लेस दॅन 7 बरोबर आहे. 5, 4 ठेवा, 4 + 2 6 लेस दॅन 7 बरोबर आहे. बट 5 ठेवा, 5 + 2 किती येत आहे? लेस दॅन 7. इथं 7 लेस दॅन 7 होईल का? नाही आहे. इथं इक्वल टू पाहिजे होतं तर ती बरोबर आली असती. म्हणजे एनमधल्या सर्व किमती नाही आहेत पण काही किमती आहेत. हे इक्वेशन काय करतात? सॅटिस्फाय. म्हणून जर आपण फक्त एवढंच लिहिलं x + 2 लेस दॅन 7 तर आपण त्याला काय म्हणतो? ओपन सेंटेन्स. बट तर सिम्बॉल दिले बघा, देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट x + 2 लेस दॅन 7. ओपन सेंटेन्सला ह्या सिम्बॉलनं काय केलं आहे? स्टेटमेंट केलं आहे. हे कशाचे एक्झाम्पल आहे? क्वांटिफाईड स्टेटमेंट. त्याचा आन्सर काय येते? ट्रू आन्सर येते. बरोबर. एक्झाम्पल सेकंड बघा, फॉर ऑल x बिलॉंग्स टू n. एकच्या सर्व किमती ज्या कुठं असतात? एनमध्ये. एनमध्ये काय? नॅचरल नंबर. सच दॅट x² ग्रेटर दॅन 0. एकचा स्क्वेअर घ्या, त्या 0पेक्षा काय असतात? ग्रेटर दॅन असतात. x² ग्रेटर दॅन 0. एकची कुठली पण किंमत घ्या, एनी 1 घ्या किंमत. 1चा स्क्वेअर काय येते? 1 आहे ग्रेटर दॅन 0. 2 घ्या, 2ची किंमत, 2चा स्क्वेअर काय येते? 4. असं मिनिंग आपण इथं फॉर ऑल सर्वच्या सर्व किमती हे इक्वेशन काय करतात? सॅटिस्फाय. म्हणून हे काय झालं? स्टेटमेंट. आणि इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रूथ झाली ना. इन द अबव एक्झाम्पल x + 2 लेस दॅन 7 and x² greater than 0 are open sentence which become quantified statements using universal quantifiers and existential quantifiers. वरील दोन क्वांटिफायरचा यूज करून आपण ह्या दोन ओपन सेंटेन्सला काय केलं आहे? स्टेटमेंट केलं आहे. काय म्हणतात त्याला? क्वांटिफाईड स्टेटमेंट. बघा आपण एक क्वेश्चन बघू खाली, सॉल्व क्वेश्चन, त्याच्यावर तुम्हाला हे आर्टिकल क्लिअर होईल. एकदम इंटरेस्टिंग आर्टिकल आहे, क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. बघा सॉल्व एक्झाम्पलमध्ये क्वेश्चन बघा, यूज क्वांटिफायर्स. रीड करा क्वेश्चन. यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट द फॉलोइंग ओपन सेंटेन्स into a true statement given on a set W. Capital W means काय? The set of whole number. whole number कुठून स्टार्ट होतात? 0 1 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी. ह्या क्वेश्चनचं मिनिंग काय? खाली काही तुम्हाला ओपन सेंटेन्स दिलेत, त्या ओपन सेंटेन्सला तुम्हाला स्टेटमेंट करायचं आहे. कशाचा यूज करून? क्वांटिफायरचा. मग कुठलं पण क्वांटिफायर यूज करा, युनिव्हर्सल यूज करा किंवा एक्झिस्टन्शियल. ठीक आहे. एक्झाम्पल फर्स्ट बघू आपण, x² = 16. आता हे सोल्युशन दिलं आहे, आपल्याला सोल्युशनची काही गरज नाही आहे, बट सोल्युशन म्हणजे आपलं रिझन आहे. ॲक्च्युली आपण आन्सर हे कसं सांगू शकतो बघा, थर्ड लाईन बघा, x² = 16. डब्ल्यूमध्ये अशा किती किमती आहेत की जे x² = 16 देतात. x² काय देतील आपले आन्सर? 16. एक्समध्ये डब्ल्यूमध्ये एकच व्हॅल्यू आहे. कुठली व्हॅल्यू आहे? फक्त 4 + 4. 4चा स्क्वेअर काय असतो? 16. तर -4 काय घ्यायची नाही आहे. -4 इज नॉट कंटेन इन डब्ल्यू. डब्ल्यू मीन्स होल नंबर. होल नंबर ओनली स्टार्ट 0 1 2 3 4. समजते? बट बाय सोल्युशन काय दिलं आहे इथं? x² = 16. देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. x = काय आलं? +-4. मग समज देअरफॉर x = 4. एकच व्हॅल्यू येणार कारण x इज नॉट इक्वल टू -4. कारण x कुठं आपल्याला घ्यायचं आहे? डब्ल्यूमध्ये आहे का नाही चेक करायचं आहे. मग बघा सिन्सची रिझन दिलं आहे, ॲक्च्युली त्या रिझनची आणि सोल्युशनची आपल्याला गरज नाही आहे. आपला आन्सर थर्ड लाईन सफिशियंट आहे. फक्त डब्ल्यूमध्ये किती संख्या आहेत? एक आहेत का सर्वच आहेत? मग ते कुठलं सिम्बॉल घ्यायचं आणि त्याला स्टेटमेंट कसं करायचं आणि त्या स्टेटमेंटचे आन्सर काय आलं पाहिजे? ट्रू. त्यांनी कंडिशन दिली आहे क्वेश्चनमध्ये, तुम्ही जे स्टेटमेंट तयार करणार आहे ते काय पाहिजे? ट्रू पाहिजे. त्याचं आन्सर आपल्याला फॉल्स नको आहे. ठीक आहे. मग इथे x = 4 सॅटिस्फाय लिहिले बघा. x raised to 2 = काय येते? 16. बरोबर. जर एकची किंमत तुम्ही 4 ठेवली तर उत्तर काय येते? 16 येते. हे झालं रिझन. देअरफॉर इथे आन्सर काय आलं? मग देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू W सच दॅट x² = 16 इज अ ट्रू स्टेटमेंट. असं 1 बाय 1 आपल्याला एक्झाम्पल बघायचे.
हे झालं क्वांटिफाईड स्टेटमेंट, म्हणजे ओपन सेन्सेसला काय केलं आपण इथं स्टेटमेंट केले आणि ज्याचं आन्सर काय येऊ शकते ट्रू. तर तुम्ही ऑब्झर्व करा एक्झाम्पल सेकंड. इथं काय दिले क्वाड्रेटिक इक्वेशन दिले बा x² - 7x + 10 = 0. आपल्या रेग्युलर मेथडनं आपण हे सॉल्व केलं तर ह्याला दोन व्हॅल्यू येतात x = 5 और x = 2. मग x = 5 और x = 2 अशा दोनच किमती आहेत. हे आन्सर ह्या इक्वेशनची किंमत इक्वल टू काय देतात 0 किंवा ते काय करतात सॅटिस्फाय. मग डब्ल्यूमध्ये किती किमती आहेत, काही किमती आहेत का सर्व किमती आहेत, काहीच किमती आहेत, दोनच आहेत फक्त 2 आणि 5. मग इथं बघ कुठलं सिम्बॉल येत आहे देर एक्झिस्ट x belongs to w such that x² - 7x + 10 = 0 इज ट्रू स्टेटमेंट. ह्याच्या वरचं जे सगळे रिझन आहेत हां ते तुम्ही सॉल्व केलं तरी चालते, नाही केलं चालते, कारण आपल्याला वर्ग समीकरण माहिती आहे त्याला फक्त दोनच व्हॅल्यू असतात आणि फक्त ते आपण चेक का करायचे की त्या दोन्हीच्या दोन्ही आहेत का नाही डब्ल्यूमध्ये बघायचे. एखादी निगेटिव्ह शकते ना इथं, म्हणून आपण इथं आन्सर काय आहे आपलं देर एक्झिस्ट x belongs to w such that इज अ ट्रू स्टेटमेंट. थर्ड तुम्ही ट्राय करा, सिम्पल रीड करा एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल 3x - 24 > 0. तर 3x - 24 अशा किती किमती आहेत तुम्ही सॉल्व न करता चेक करू शकता ना. डब्ल्यू माहिती आहे, डब्ल्यूची पहिली किंमत घ्या 0, किती आलं -24 > 0. रॉंग होते ना, -24 होते, -24 आहे का > 0 नाही आहे. नेक्स्ट किंमत घ्या 1, 1 घेतली किंमत 1 किती आलं 3, 3 - 2 -21, परत 2 घ्या 6 किती येते -18. असं अप टू 1 2 3 4 अप टू कुठं जावा परत 7ला. 7 घ्या, 7 × 3 किती आलं 21, 21 - 24 काय आलं -3, ती पण नाही > 0. मग आता 8 पुटअप करा, 8 × 3 किती आलं 24 - 24 0 आहे > इक्वल टू साईन आलं ना तिथं. 8च्या पुढची किंमत ठेवा 9, 9 × 3 किती आलं 27, 27 - 2 24 किती आलं 3, 3 मोठा आहे 0पेक्षा. परत 10 घ्या, 10 × 3 किती आलं, मी एक व्हॅल्यू x = सांगतो हां, x = पुटअप करायचे त्या इक्वेशनमध्ये, ते इक्वेशनच आहे > 30 - 24 काय 6, 6 पण > 0 आहे. ह्याचा मिनिंग काय डब्ल्यूमधल्या काही किमती सर्व किमती सॅटिस्फाय करतात का बघा. 1 2 3 अप टू 7 पर्यंत सॅटिस्फाय करत नाहीत, पण त्यानंतरच्या किमती काय करतात हे इक्वेशन सॅटिस्फाय. नाही तर कुठला सिम्बॉल येणार देर एक्झिस्ट. बघा लिहिले देर एक्झिस्ट x belongs to w. बिलॉंगचं मिनिंग माहीत आहे ना च्यामध्ये, x belongs to w such that 3x - 24 > 0 is a true statement. एक्झाम्पल 4 बघा x² > 0, x² 0 इज ट्रू फॉर ऑल x belongs to w. हे तर स्टेटमेंटच आहे ना कॉमन. डब्ल्यूमध्ये ऑल काय असतात पॉझिटिव्ह किमती आणि कुठली पण किंमत पुटअप ठेवा, हे काय होतं आहे सॅटिस्फाय. मग इथं ऑलच्या ऑल किमती आहेत बघा, सर्वच्या सर्व किमती इक्वेशन काय करतात सॅटिस्फाय. 0 ठेवा 0 येते > 0 इक्वल टू साईन आहे ना तिथं. 1 ठेवा 1 > 0, 1 पण आहे पॉझिटिव्ह. 2 2चा स्क्वेअर 4 4 > 0. एकदम इंटरेस्टिंग आहे, बट हे थोडं डिफरंट आहे तुमच्यासाठी, त्यामुळे नीट बघा ते सिम्बॉल. इथं सर्वच्या सर्व किमती डब्ल्यूमधल्या काय करतात सॅटिस्फाय करतात, म्हणजे इथं कुठलं सिम्बॉल आलं आहे फॉर ऑल x belongs to w such that x² > 0 is a true statement. हा झाला क्वेश्चन फर्स्ट. आपण ह्या आर्टिकलवर आणखी एक क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 2, इफ a = सेट दिला बघा 1 2 3 4 6 टेलो एलिमेंट दिलेत बरोबर. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला ह्या आता इथं तुम्हाला स्टेटमेंट दिलेत ऑलरेडी, क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेत. काय दिलेत क्वांटिफाईड स्टेटमेंट. आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये काय यूज केला, क्वेश्चन फर्स्टमध्ये आपण क्वांटिफाईड स्टेटमेंट तयार केलेत क्वांटिफाईडचा यूज करून. इथं तुम्हाला क्वांटिफाईड दिलेत क्वांटिफाईड स्टेटमेंट, फक्त ते सिम्बॉल आणि ते इक्वेशन सॅटिस्फाय होते का नाही बघायचं. म्हणजे जर ते मॅच झालं ते सिम्बॉल क्वांटिफायरचं सिम्बॉल आणि इक्वेशन तर त्याचा आन्सर ट्रू येईल. जर ते मॅच होत नसेल तर काय होईल फॉल्स येईल, कारण त्याने ऑलरेडी तुम्हाला स्टेटमेंट दिलेत, मग त्याला कुठली तरी एक व्हॅल्यू असणार आहे ट्रू किंवा फॉल्स. आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये सगळे आन्सर ट्रू येतील असे स्टेटमेंट तयार केलेत, कारण क्वेश्चन तसा होता बरोबर. आता इथं बट
इथं एन नॅचरल नंबर नाही आहे, डब्ल्यू नंबर नाही आहे, तुम्हाला इथं लिमिटेड एक सेट दिला आहे, सेट एच यूज करायचा आहे. वर आपण एन यूज केला होता किंवा डब्ल्यू यूज केलं होतं, बरोबर. इथं काय दिले, फक्त काही नंबर दिलेत ए सेट, आणि ह्या सगळे एक्झाम्पल कशावर डिपेंड केलेत, सेट एवर. ठीक आहे. एक्झाम्पल फर्स्ट बघूया आपण. एक्झाम्पल फर्स्ट बघा. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इक्वल टू 8. याचं मिनिंग काय, एमध्ये काही किमती आहेत की जे इक्वेशन काय करतात, सॅटिस्फाय. बघा अशी कुठली किंमत आहे की जे आन्सर 8 देते, टेलो किंमत आहे, टेलो मायनस 4 किती येते, 8. म्हणजे काही किमती आहेत ना. मग दिलेलं देर एक्झिस्ट सिम्बॉल बरोबर आहे, इक्वेशन बरोबर आहे. मग गिव्हन स्टेटमेंट इज काय येईल, ट्रू येईल. खाली सोल्युशन बघा, तुम्ही 3 रिझन दिलं आहे. सिन्स कुठल्या किमतीमुळं, एक्स इक्वल टू टेल्व बिलॉंग्स टू ए, एमधली टेल्व किंमत सॅटिस्फाय इक्वेशन एक्स मायनस 4 इक्वल टू 8, हे झालं रिझन. देअर फोर द गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. का ट्रू आहे, तर एकच किंमत आहे आणि देअर इज सिम्बॉल बरोबर आहे, त्याला मॅच होत आहे. हेन्स ई ट्रूथ व्हॅल्यू इज काय आली, टी आली. एक्झाम्पल सेकंड बघा. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 12. ह्या एक्झाम्पलचं मिनिंग काय होते, एमध्ये सर्व किमती आहेत की जे इक्वेशन काय करतात, सॅटिस्फाय एक्स प्लस 11 ग्रेटर इक्वल टू 12. ठीक आहे. आपण चेक करू 1 बाय 1. एकची पहिली किंमत काय, 1. 1 प्लस 12 ठेवा, 1 प्लस 11 काय आलं, 12. 12 ग्रेटर दॅन इक्वल टू 12 बरोबर आहे. दुसरी किंमत ठेवा 2. 2 प्लस 11, 2 प्लस 11 किती येत आहे, 13. 13 बरोबर आहे, ग्रेटर दॅन 12. परत नेक्स्ट किंमत ठेवा 3. 3 प्लस 11 14. असं ऑल किमती पुटअप करा 1 बाय 1. सर्वच एमधील सर्वच्या सर्व किमती इक्वेशन काय करतात, सॅटिस्फाय. मग सिन्स ऑल एलिमेंट्स ऑफ ए सॅटिस्फाय एक्स प्लस 11 ग्रेटर इक्वल टू 12, देअरफॉर द गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू, हेन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स इज ॲन इवन नंबर. एमध्ये काही इवन नंबर आहेत का, सिन्स एक्स इक्वल टू 2 4 6 12 आर इवन नंबर, पण सगळे आहेत का, नाही आहे. म्हणजे देअर एक्झिस्ट सिम्बॉल बरोबर आहे, मॅच झालं आहे ना त्याला. काही नंबरच आहेत एमध्ये, ते कोणते आहेत, 2 4 6 12. ह्याच्यामुळे हे आन्सर म्हणजे ते मिनिंग दिले देअर एक्झिस्ट आणि ते जे कंडिशन दिले आहे एक्स ऐवजी 1, दोन्ही काय होतं आहे, मॅच होते ना. जर मी तर म्हटलं असतं फॉर, देअरच्या ऐवजी काय घेतलं असतं, फॉर वॉलचं सिम्बॉल, तर 3 आणि 1 आहे का इवन, नाही आहे. मग जे दिलं आहे आपले आन्सर, द गिव्हन स्टेटमेंट इज काय होईल, ट्रू होईल, हेन्स इज ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जर मी देअरच्या ऐवजी इथं एक्झाम्पल 3 फॉर चॉईस केलं असतं तर ते आन्सर काय आलं असतं, फॉल्स आलं असतं. समजतंय, ते त्याला मॅच झाले म्हणून आन्सर काय येते, ट्रू येते. बाय एक्झाम्पल 4, लास्ट एक्झाम्पल. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर बिलॉंग्स टू ए. एमध्ये अशा काही किमती आहेत की ज्याचा स्क्वेअर घ्या परत त्या कुठं जातात, एमध्ये जातात. 1चा स्क्वेअर घ्या 1 आहे एमध्ये, 2चा स्क्वेअर घ्या 4 आहे, सॅटिस्फाय द गिव्हन स्टेटमेंट. बट 3चा स्क्वेअर 9, 9 डज नॉट बिलॉंग्स टू ए. 4चा स्क्वेअर 16 नॉट बिलॉंग्स टू ए. 6चा स्क्वेअर 13 नॉट बिलॉंग्स टू ए. 12चा स्क्वेअर 144 नॉट बिलॉंग्स टू ए. बघा ह्या एक्झाम्पलून तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. आता इथं फॉर ऑल आहे, पण सगळ्याच्या सगळ्या किमती हे कंडिशन सॅटिस्फाय करतात का, त्यांचे स्क्वेअर एमध्ये आहेत का, नाही आहेत. त्यामुळे द गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स, हेन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. मला वाटतं ह्या एक्झाम्पलून तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. क्वांटिफाईड, ट्रूथ राईट करायचं, ट्रूथ कधी लिहायचं, फॉल्स कधी लिहायचं, फॉर ऑल देअर इज इट कधी यूज करायचं. तर ह्या क्वेश्चनवर आपल्याला तुमच्या PDF एक सॉल्व क्वेश्चन आहे आणि एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन फर्स्ट आहे. ह्या दोन्ही क्वेश्चनसारखे सेम प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहेत, तुम्ही ते सॉल्व करा. एकदम इंटरेस्टिंग आर्टिकल आहे आणि ह्या आर्टिकलवर परत पुढचं आर्टिकल, काही आर्टिकल डिपेंड आहेत, पण हे सेपरेट आणि डिफरंट आर्टिकल आहे, त्यामुळे व्यवस्थित करा. हे एक्झाम्पल आर्टिकल डिफरंट असल्यामुळं आपलं आजचं लेक्चर लेंथी झालं आहे, त्यामुळे तुम्ही जरा व्यवस्थित अभ्यास करा आणि एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन फर्स्टमधली ऑल प्रॉब्लेम सॉल्व करा. धन्यवाद.